काम ओमिचायात्मात्मकाम तरी नमन कोणा करावे सुखम नित्यम सप्रकाशम व्यापकम नामरूपयोः आदिष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्भृग्यत्तु निर्मलम् वेदांत वेद्यं प्रत्यपरं तदेवाहं नमत्तन्यदिति वैशिष्ट्यता मतिः. रामकृष्ण हरी. सृष्टी उत्पत्तीचा प्रकार तरंग 5वा आणि 18 क्रमांकाचा परिच्छेद आपला चाललेला आहे. आपण कालच्या चिंतनामध्ये गुरुवार यांच्या मुखातून मायेचा स्वाश्रया आणि स्वविषया माया स्वाश्रया आणि स्वविषया कशी आहे हा भामतीकाराचं मत आणि वेदांत शास्त्राचं मत पाहिलं. वेदांत शास्त्राने आज्ञान हे ब्रह्माच्याच आश्रयाने राहतं, ब्रह्मालाच विषय करतं असा पक्ष वेदांताने म्हणण्याला याला दृष्टांत ज्ञानोबराय देतात. जैशी उदकी झाली बाबोळी आणि ते उदकाती जैशी झाकोळी. जशी पाण्यावरच शेवाळ निर्माण होतं आणि ते पाण्याचंच ज्ञान होऊन देत नाही. समाजाला वाटतं की ही शेवाळच आहे खाली. उदाहरणार्थ आपली जलपर्णी, शेवाळाचं पाण्यापेक्षा ही जलपर्णी, ती जलपर्णी तर अशी उगवून आलेली की आता नदीच बहुतेक पात्र बदलायच्या विचारात आहे. त्या जलपर्णीच्या योगाने नदीने पात्र बदलून गोपाळपुऱ्यातून नाही आली म्हणजे बरं होईल. तर ती जलपर्णी जशी पाण्यावरच उत्पन्न होते कारण म्हणतात 200-250 वर्षानंतर नदी पात्र बदलते. तर जलपर्णी जशी पाण्यावरच उत्पन्न होते आणि पाण्याचं ज्ञान होऊ देत नाही, तशी ही माया स्वाश्रया म्हणजे स्व म्हणजे परमा ब्रह्म विशुद्ध चेतन म्हणतात त्याला. विशुद्ध चेतनाच्या आश्रयानेच राहते आणि त्यालाच विषय करते. विषय करते म्हणजे आच्छादन करते. आच्छादन करते म्हणजे त्याची अपरोक्षत्वाने प्रतीती होऊ देत नाही असा त्याचा अर्थ होतो. तर अशी परब्रह्मा स्वाश्रया, स्व म्हणजे शुद्ध विशुद्ध चेतन आणि त्याच्याच आश्रयाने राहते स्वाश्रया. आणि स्वविषया पहिल्या स्वपदाने जे घेतलं तेच दुसऱ्या पद स्वपदाने घ्यायचं. स्वविषया म्हणजे ब्रह्मालाच विषय करते असं स्वाश्रया स्वविषया. जवळजवळ 3 ते 4 पक्ष याच्यातून गुरुवारी बाबांच्या वैद्य बाबा आपलं वक्ते बाबांच्या मुखातून ऐकले होते. कोणी जीवाच्या आश्रयाने राहते, परब्रह्माला विषय करते. कारण अज्ञान हे विशुद्ध चेतनाच्या आश्रयाने राहीलच कसं, तम प्रकाश विरुद्ध स्वभाव असल्यामुळं जीवाच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते असा एक पक्ष आहे. एक पक्ष असा आहे की ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि जीवाला विषय करते असा एक पक्ष आहे. ब्रह्माच्या आश्रयाने राहते म्हणजे देवी देवळात नाईटे गावात, असं एक उदाहरण बाबा सांगायचे. देवी देवळात राहते, नाईटे सगळ्या गावाला सुटली इकडे, असं असे 2-3 पक्ष मानतात. कोणी जीवाच्याच आश्रयाने राहते, जीवालाच विषय करते असा एक पक्ष त्यांनी सांगितला होता. पण वेदांत शास्त्रामध्ये मात्र परब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि परब्रह्मालाच विषय करते अशी ती माया मानली. आणि त्या मायेचा आश्रय घेऊन विशुद्ध चेतन, ज्यावेळेस विशुद्ध चेतनाला मायेचा उपाधी लागतो त्यावेळेस त्यालाच ईश्वर भाव असं म्हणतात. म्हणजे विशुद्ध चेतन माया आणि त्या मायेमध्ये ईश्वराचं आपलं त्या विशुद्ध चेतनाचं पडलेलं प्रतिबिंब या तिघांनाही मिळून ईश्वर मानतात. आणि तो ईश्वरच सृष्टी उत्पत्तीला कारण आहे. माया प्राधान्याने उपादान कारण आहे आणि चेतन प्राधान्याने निमित्त कारण आहे. असं अभिन्न निमित्तोपादान कारण ईश्वराला आलेलं आहे. आणि असा ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो. केवळ ईश्वर सृष्टी उत्पत्तीला कारण नसून जीवाचं कर्मही कारण आहे असा विषय काल आपण पाहिला ना तो विषय. आता सृष्टी उत्पत्तीचा प्रकार 17 राहिलाय का. सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही असं सांगतात. सृष्टी उत्पत्ती ईश्वरापासून होते असं का. केवळ ईश्वरापासूनच सृष्टी उत्पत्ती होते का, तर ईश्वरापासून होते परंतु केवळ ईश्वरापासून होत नाही. या केवळ पदाचा विचार करण्याकरता खाली विषय सुंदर आलेला आहे. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही, जीवाचे कर्म हे कारण आहे. केवळ ईश्वर इच्छा हीच सृष्टी उत्पत्तीला कारण आहे असं म्हणता येणार नाही. ईश्वर सृष्टी उत्पत्तीला कारण आहे परंतु केवळ ईश्वर इच्छा ही सृष्टी उत्पत्तीला कारण नसून जीवाचं कर्मही कारण आहे. म्हणजे का बरं जीवाचं कर्म कारण मानलेलं आहे त्याचा विचार आता या मुद्द्यात आलेला आहे. पहा, गतकल्पाच्या प्रलयकाली जीवाचे कर्म आपले फल देण्यास सन्मुख होत नाही. गतकल्पामध्ये ज्यावेळेस जीव आहेत, जीवाने काही कर्म केलेली आहेत आणि ती कर्म लगेच फलोन्मुख होत नाहीत.
काही कर्म लगेच फलोन्मुख होतात, तर काही कर्मांची फलं ही कालांतराने उपभोगावी लागतात. शास्त्रकार सांगतात कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. काही गोष्टी तात्काळ फलं देतात, काही गोष्टी कालांतराने फलं देतात. तर काही कर्म लगेच फलोन्मुख जी होत नाहीत, म्हणजे गतकल्पाच्या प्रलयकाली, प्रलय ज्यावेळेस झाला त्यावेळेस सर्व जीवांची कर्म ही आपले कर्म, ती जी कर्म आहेत ती आपली फलं देण्यास सन्मुख होत नाहीत. त्यावेळेस ती सर्व कर्म अज्ञानामध्ये, मायेमध्ये मानतात, तिथे राहतात. आणि ज्यावेळेस सन्मुख होते त्यावेळेस जीवाच्या कर्मानुसार, ज्यावेळेस ती सर्व कर्म, जीवाची कर्म ज्यावेळेस फलोन्मुख होतात त्यावेळेस मात्र त्या कर्मानुसार ईश्वर सृष्टीची रचना करतो, असं आहे. बरेच लोक सांगतात की बा ईश्वर सृष्टीची उत्पत्ती करत नाही, कारण आपणच आपली म्हणून बघा, आता काही डॉक्टर असे आहेत, काही डोळ्याचे डॉक्टर आहेत पण त्यांची मुलं आंधळी जन्माला आलेली आहेत. मग आता तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहेत, मग तुमची मुलं आंधळी जन्माला यायला नको आहेत, पण त्यांचीच मुलं आंधळी जन्माला आलेली आहेत. काही पायाचे डॉक्टर, हाताचे डॉक्टर आहेत, त्यांची मुलं पंगू जन्माला येतात. म्हणजे कर्म हे कारण मानलंच पाहिजे. काही बरेच मंडळी सांगतात की कर्म कारण नसून बालक कुपोषित आहे, त्याच्या गर्भाधान ज्यावेळेस गर्भाधान होतं त्यावेळेसच काहीतरी कुपोषण झाल्यामुळंच बालकं तशी जन्माला येतात. मग तुम्ही चांगली व्यवस्था ठेवा तरीही बालकं कुपोषित जन्माला आलेलीच आहेत. अशी जवळजवळ 99% उदाहरणं आहेत. हो, 1% असू शकतं, परंतु गतकर्म हे जन्माला कारण मानावंच लागतं. अशी शेकडो उदाहरणं आहेत. गतकल्पाच्या प्रलयकाळी ज्यावेळेस जीवाचं कर्म आपलं जे फल आहे ते फल देण्यास सन्मुख होत नाही, आणि ज्यावेळी ते कर्म फल देण्यास सन्मुख होते त्यावेळेस जीवाच्या कर्मानुसारच ईश्वर सृष्टीची रचना करतो. म्हणजे केवळ ईश्वर हा सृष्टी उत्पत्तीस कारण नसून जीवाचं कर्मही त्याला कारण मानलं पाहिजे. जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो हे तर तितकंच खरं आहे, कारण कोणत्याही कार्यात ज्यावेळेस जीवाची प्रवृत्ती होती त्यावेळेस जीव हा प्रयोजनाचा विचार करतो, आणि प्रयोजन दिसलं तरच प्रवृत्त होतो. प्रयोजन जर नसेल तर मंद देखील प्रवृत्त होत नाही. तर कैमुत्तिक न्यायाने शाना कसा प्रवृत्त होईल? प्रयोजनम अनुद्दिश्य मंदहा अपि न प्रवर्तते, असं शास्त्र आहे. जीव फलाच्या इच्छेनेच कर्म करतो, त्या कर्मानुसार उच्च नीच भोगाकरिता ईश्वर सृष्टीची रचना करतो. मग फलाच्या इच्छेने कर्म केल्यामुळे ते कर्म केल्यानंतर जी फलप्राप्ती आहे तर ती जसं कर्म असेल, कर्म जर म्हणजे निकृष्ट दर्जाचं असेल तर फलही निकृष्ट दर्जाचं भेटतं. कर्म जर उत्कृष्ट दर्जाचं असेल तर फलही उत्कृष्ट दर्जाचं असतं. मग उत्कृष्ट आणि निकृष्ट फलं देण्याकरिता कर्मानुसार जसं कर्म केलंय त्या कर्माची ती फळं त्यांना भोगावी म्हणून ईश्वर सुद्धा तशीच सृष्टी उत्पन्न करतो. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे 2 दोष नाहीत. वैषम्य आणि नैर्गुण्य कशाला म्हणतात खाली पहा. वैषम्य म्हणजे विषमदृष्टी आणि नैर्गुण्य म्हणजे निर्दयता. हे दोन्ही दोष ईश्वराच्या ठिकाणी नाहीत. हे दोन्ही दोष जीवाच्या ठिकाणी माना, पण ईश्वराच्या ठिकाणी नाहीत. जीवाच्या ठिकाणी विषमता असते, हा आमचा हा परका, हा भाव, विषमता ही जीवाच्या ठिकाणी असू शकते, परंतु ईश्वराच्या ठिकाणी नाही. कारण ईश्वराच्या ठिकाणी विषमता मानण्याची काय, ईश्वराला सर्व ही ईश्वराचीच रूपं असल्यामुळं ईश्वर कशाला विषमता धरेल? हो, जसं आपण आपल्या माणसात विषमता धरत नाही, परक्यात विषमता धरतो. आता जास्त काय वाढवायची गरज नाही. आणि नैर्गुण्यता ही आपल्या ठिकाणी दिसून येते, जीवाच्या ठिकाणी, परंतु ईश्वराच्या ठिकाणी ही दिसून येत नाही. कारण सर्व सृष्टी ही ईश्वराचीच लेकरं असल्यामुळं जसं एखाद्या आईला आपल्या मुलात उच्च नीच भाव नसतो, तसा भगवंताला आपल्या या सृष्टीबद्दल उंच आणि नीच हा भाव नसतो. आपलं प्रसिद्ध अभंग आहे, उंच नीच काही नेने भगवंत हे काही पाहत नाही. म्हणून भगवंताच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे 2 दोष नाहीत. कर्मानुसार ईश्वर सर्व सृष्टी उत्पन्न करतो, तत्त फलं त्यांना आणू देतो. म्हणून भगवंताच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे 2 दोष नाहीत. पण हे प्रथम सृष्टीत कसे जमणार ही शंका आहे. का हो, ज्यावेळेस प्रथम सृष्टी उत्पन्न झाली असं आहे त्यावेळेस हे कसं जमेल? भगवंतानी कर्मच नाही, मागं कर्मच नाही. प्रथम सृष्टी म्हटल्यावर प्रथम सृष्टी म्हटल्यावर हा पदार्थ इथूनच उत्पन्न झाला, मागं नव्हता म्हटल्यावर या जीवाला जी कर्म भेटली, जी फलं भेटत आहेत ती मागं प्रथम सृष्टी मानल्यामुळं मागची सृष्टीच नाही. मागची सृष्टीच नसल्यामुळं जीवाला जो सुख दुःखाचा भोग झाला हे कसं सांगता येईल? म्हणजे त्या अर्थी वैषम्य आणि नैर्गुण्य ही भगवंताच्या ठिकाणी दिसतात. असं ज्यावेळेस प्रथम सृष्टीचा विचार होतो त्यावेळेस हे 2 दोष ईश्वराच्या ठिकाणी सांगू शकाल, परंतु उत्तर फार सुंदर दिलेलं आहे.
पहिलं उत्तर याचं असं आहे की प्रथम सृष्टीची उत्पत्ती सिद्ध होत नाही असं आहे. कारण प्रथम सृष्टी तुम्ही कोणती सांगाल, ही जर सांगाल तर त्या सृष्टीला जी आपण प्रथम सृष्टी ही आहे असं म्हणाल तर या सृष्टीत जे पदार्थ आहे त्याला गतकर्म मानावंच लागतं कारण असं आहे. आणि मग तुम्ही म्हणाल प्रथम सृष्टी कोणती उत्पत्ती आहे, तर प्रथम सृष्टी सांगता येत नाही. प्रपंच संसार जो आहे हा अनादी रूपाने मानलेला आहे, हा अनादी आहे, पण प्रवाह रूपाने अनादी मानलेला आहे. याचा प्रवाह सारखा चालूच असतो. उदाहरणार्थ एक उदबत्ती पेटून घ्यावी आणि ती पेटवावी आणि अशी सारखी फिरत राहावी. आता तिचा आरंभ कुठून झाला हा सांगता येत नाही असं आहे. प्रवाह त्याचा सारखा चालत राहतो. किंवा नदीचं पाणी आपल्याला वाटतं आजच आपण या नदीच्या पाण्यात स्नान केलंय, कालचं जे पाणी होतं तेच आजचं आहे असं नाही. ते पाणी सारखं चालत राहतं, हा प्रवाह चालूच असतो. तशी प्रथम सृष्टी ही सांगता येत नाही कारण प्रथम सृष्टी जीवाचे कर्म नाही. म्हणून प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि निर्गुण्य दोष येईल असं ते म्हणतात. पण ते उत्तर देतात की उत्तर अगोदरच आपण देऊन टाकलं की काय कोण जाणे. आणि प्रथम सृष्टीतही उच्च नीच भाव असणारच एवढा पक्ष आहे बरं का, पूर्व पक्ष. तर यामुळे प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी विषमता येणारच. पण इथून उत्तर सुरू झालं हे म्हणणे बरोबर नाही. कारण संसार प्रवाह अनादी आहे, त्यात पूर्व सृष्टी ही उत्तर सृष्टीला कारण असल्यामुळं आमुकी सृष्टी प्रथम आहे असे म्हणता येणार नाही. आणि असे म्हणतो जर आलो तरच ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे दोन दोष सांगता येतील. परंतु पूर्व सृष्टी हीच उत्तर सृष्टीला कारण असते असं आहे. आपली उत्पत्ती आपल्या वडिलापासून झाली, पण वडिलाला कोणीतरी पूर्वज होतेच की नाही म्हणले आमचे वडील स्वयंभू येतं, असं कसं सांगता येईल? स्वयंभू कसे सांगता येतील? वडिलाला आजोबा मानावं लागतं, आजोबाला पंजोबाला खापर पंजोबा. जशी आपली उत्पत्ती कोणापासून कारणाला हे बघा, जगात जेवढी कार्य आहेत ना त्या कारणाला कोणीतरी कारण असतं, त्याही कारणाला कोणीतरी कारण असतं. अशी मागं जाता येतं असं आहे. कारण हा संसार प्रवाह अनादी आहे. म्हणून पारनेरमध्ये एक जणाने हिरेपाळे महाराजाचे मामाना आम्ही उभे होतो. लोकांना महाराज मंडळी दिसली का लगेच लोकांना वाटतं लगेच त्यांना काहीतरी विचारावं. आम्हाला एक जणाने विचारलं जर प्रत्येक गोष्टीला कारण असतं तर विठ्ठलाला कोण कारण आहे हे त्यांनी विचारलं होतं आम्हाला. कारण मी त्यांना म्हणलं तुम्ही माळ घातली का म्हणलं पहिले. त्यांनी हो माळ आहे म्हणलं. मग बहुतेक ढिल्या गुरुकडून घातली असावी. कारण असे प्रश्न पहिली गोष्ट विचारूच नाही. कारण विठ्ठलाला कारण म्हणण्यात श्रुती मातेने निषेध सांगितला आहे. न तस्य का कार्यम करणम च विद्यते. परब्रह्माला कार्यकारण भाव सांगता येत नाही. हे पहा, मृत्तिका घटाची उत्पत्ती कशापासून होते? मृत्तिकेपासून होते. पण मृत्तिकेची उत्पत्ती कशापासून होते? कार्याचं कारण सांगता येतं पण कारणाचं कारण सांगता येत नसतं असं आहे. मग हे लक्षात धरा, सगळ्या गोष्टीचे कारण सांगता येतील परंतु परमात्म्याचं कोणी कारण सांगता येणार नाही. कारण का तो स्वयंभू आहे, स्वयंभू पदार्थाचं कारण नसतं. म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जशी सृष्टी आहे ही सृष्टी अमुकच प्रथम सृष्टी हे सांगता येणार नाही. कारण त्या सृष्टी उत्पत्तीला मागं गतसृष्टी ही कारण असते, त्याही गतसृष्टीला मागची गतसृष्टी कारण असते. अशी कारण परंपरा मागे येते असं आहे. म्हणून सांगायचं काय की ईश्वराच्या ठिकाणी प्रथम सृष्टी जर उत्पन्न सिद्ध झाली तर ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे दोन दोष सांगता येतील. परंतु संसार प्रवाह अनादी असल्यामुळं प्रथम सृष्टी सिद्ध होत नाही आणि प्रथम सृष्टी सिद्ध होत नाही म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे दोष सांगता येत नाही. अशी भगवंत सृष्टी उत्पन्न करतो त्यावेळेस केवळ सृष्टी उत्पत्तीला भगवंत कारण असून जीवाचं कर्मही कारण आहे. कर्म कारण का मानलं? त्याचं कर्म कारण का मानलं? त्याचं मुख्य कारण ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे दोन दोष येऊ नये म्हणून जीवाचं कर्म हे कारण मानलेलं आहे. सांगा बाबा. नाही आपणच सांगा. असा किंवा जीव भगवंत जर सर्वांच्या कर्मानुसारच जीवाची प्रवृत्ती करतो तर संतांनी देवाला भगवंताला हरी तू निष्ठुर निर्गुण निष्ठुर आहे, नाही माया बहु कठीण. माया नाही म्हणजे नैर्गुण्य दोष तुझ्या ठिकाणी आलाच, हो दया नाही तुझ्या ठिकाणी. असं ईश्वर भगवंताला देवाने संतांनी का हिनवलं याचं उत्तर सांगा बरं सर्वजण. आता सांगाच तुम्ही आम्ही खेळीमेळी सांगा. पहिली गोष्ट हा प्रेमकला आहे. दुसरी गोष्ट भगवंताला कधी
भगवंताने हे मागची कर्मच गुरुरे महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं. एकदा ज्यावेळेस उपमन्यू आणि प्रल्हादाचा उद्धार भगवंतांनी केला बाल्यावस्थेत, त्यावेळेस ज्यांनी 60,000 वर्ष तप केली ते सगळे ऋषी भगवंताला भांडायला गेले. देवा, आमच्या जटा पार पाताळात गेल्या म्हटले, शेषाला लागून लागल्या, तरी तुम्ही आमचा उद्धार करत नाही. प्रल्हाद उपमन्यू यांचा तात्काळ उद्धार केला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला तुम्ही त्यांचा तात्काळ उद्धार केला. भगवंता तुमच्या दारात न्याय नाही. असं म्हटल्यानंतर भगवंताने असं बसा एका नौकेत, सर्वांना नौकेत बसवलं, एका समुद्रातून फिरत चालवल्यानंतर चालले असताना एक मोठा डोंगर लागला. म्हणजे हा डोंगर कशाचा आहे? म्हणजे हाडांचा डोंगर आहे. हाडं? एवढी हाडं कोण्या माणसाने खाल्ली, कोण्या राक्षसाने खाल्ली? म्हणजे खाल्लेली नाही, एकाच माणसाची एवढे जन्म इथं झालेले आहेत आणि त्याने इथं जन्म घेऊन इथं तपश्चर्या केली आणि त्याची हाडं इथं पडलेली आहेत. म्हणजे असं कोण? म्हणजे तुम्ही ज्यांच्याबद्दल तक्रार घ्यायला आलेत ना, ते उपमन्यू आणि प्रल्हाद ह्या दोघांचे हाडाचे डोंगर लागलेत. अनंत जन्मयनी यांनी इथं तपश्चर्या केली आणि त्यांची हाडं इथं पडलेली आहेत. तात्काळ उद्धार करायला हे काय सरकार आहे काय भारत सरकार, आपले माणसं पाहून लगेच योजना पाठवायला? तसं नाही म्हटले. म्हणजे सांगायचं काय मग भगवंताला हे असं काय हे नव्हतात साधू संत? त्याची पहिली गोष्ट हा प्रेमकला आहे. दुसरी गोष्ट कधी कधी म्हणजे जीवाला तात्काळ परमार्थात वाढायचं असतं काही जीवांना, म्हणून त्यांच्याकरता भगवंत तात्काळ फल देतो असं सांगून, भगवंत तात्काळ फल देतो म्हणून तुम्ही तात्काळ परमार्थाला लागा हे सांगायचं असतं. आणि कधी कधी परमार्थाला लागलेली ही माणसं बऱ्याच दिवस त्याच्यात तसेच राहतात. मग त्यांना सांगावं लागतं तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही, कधी फार दिवस आहेत, आणखीन उचलत्या पावलांचा नाही होईल ना आम्हाला प्राप्ती. भगवंत निष्ठुर आहे, ते कधी कधी आपल्या जे परमार्थाला लागले त्यांनाही मागं ढकलून देतो. म्हणून तुम्ही तात्काळ पाऊल उचला. काही माणसाला परमार्थाला लागलेच नाही, त्यांना लागण्याकरताही तसं सांगावं लागतं. आणि जे लागून फारच दमाने गाड्या चालल्यात त्यांच्या जास्त लुटून नेण्याकरिता असा प्रेमकलह केला जातो. प्रेमकलहाचं हे उत्तर आहे असंही सांगता येतं. आणखी काही उत्तर असं तुम्ही सांगा. चला, आपला विषय असा चाललाय. कर्मानुसार भगवंत हा फलदाता आहे. हो, त्यामुळे ज्याची कर्म जशी तशी तो फळ देणारच आहे. देणारच आहे. स्वातीचे उदक हा, ती मोठी गाडी तैसा सज्ञानाची सुख आणि दुःख तो अज्ञानाशी. असं आहे, कर्मानुसारच भगवंत देतो. वैषम्य निर्गुण्य हे सांगतं. कारण सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. किंवा एखाद्या भक्ताच्या भक्तीचा पराकाष्ठा झाली तर जशी आई कमवून आणणाऱ्या मुलाला या आणि न कमवून आणणाऱ्या मुलाला ही जीव लावते, परंतु एखादा लढीवाळच प्रेम असतंय त्याचं लढीवाळ प्रेम पाहून आई त्याच्याकरता काही घास विशेष ठेवते. साजूक बोला काय म्हणायचं का आपल्याला? नाही, पण त्याची तशी लढीवाळता असते. हे पहा, प्रत्येकाचं कर्म हे कारणच आहे. भगवंत कारण तसा देऊच शकत नाही फळ, नाहीतर हे दोन दोष येतातच त्याच्यावर. तिथे भक्तांचे गुणच वर्णन केले किंवा भक्तांच्या ठिकाणी दोष होता असं मात्र नाही. मात्र भगवंतांनी मात्र त्यांच्यावर इतकी दया दाखवली नाही, इतकं प्रेम केलं नाही असं दाखवलं नाही. हो, ते आहेच. किंवा बाबा सगळ्याची उदाहरणं दिलेलीच आहेत. एवढ्यांची दिलेत ना, त्यांच्या गुणांचंच वर्णन सांगितलंय ना, भगवंताचे अवगुणच दाखवलेत ना. भगवंताचे अवगुण दाखवले, त्यातले ते देवातून निर्गुण चक्रवर्ती त्या अभंगात आहे का ते? हो, सगळ्याची उदाहरणं दिलेली. एवढे राजा शिबी चक्रवर्ती होता. सामान्य होता. ज्ञानोबराचा प्रसिद्ध अभंग आहे ना असाच एक, की बाबा दशरथ राजाने प्राण जाईपर्यंत तो दशरथ राजा भाईला, तर त्या दशरथाला पतन आणि ती गणिका जाता जाता राघव म्हटली, त्या पोपटाला तर तिचा उद्धार केला. जरा प्रसिद्ध अभंग आहेत. किंवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. ते चोरटा वाल्मिक ऋषी, ते तू त्यात धुंद झाला तुझा दरबार. असं आहे. तर हे प्रेमकला आहे, पण त्याची मागची कारणं पहा ना तुम्ही. मागं पडलेत ना डोंगरच्या डोंगर मागं पडले तर मागं वाल्मिक चोरट्याचा बहुमान वाढविला, पण वाल्मिक ऋषींनी तपश्चर्या किती केली पहा ना तुम्ही. बरं, त्यांनी चोरट्याचा बहुमान वाढवला, काय वेळ लिहिलं, हे काय वेळच किती मोठी सेवा आहे, हीच किती मोठी सेवा आहे. भगवंताचं त्याच्यात किती वेळा कथन आलेलं आहे रामायणात. ही मोठी सेवा होऊ शकते. काही फळं अशी आहेत, काही कर्म अशी आहेत की कर्म थोडं पण फल जास्त आहे असं आहे. आणि काही कर्म फार पण फल थोडं. दशरथाने लागण एवढा अट्टहास केला, कर्माचा फार अट्टहास केला, पण फल थोडं भेटलं त्याला असं आहे. कारण त्या कर्माचं तेवढं फलच होतं, कारण त्याने पुत्र या भावनेने भगवंताला पुकारलं होतं. सर्व व्यापकत्व या भावनेने पुकारलंच नव्हतं असं आहे. अशी अनंत कारणं सांगू शकता येतील त्याला.
भगवंत जसा तुमचा भाव असेल तेवढी तुम्हाला केली आणि याच्यात सगळ्यात मोठं उत्तर ये यथा माम प्रपद्यन्ते असं आहेच. दशरथ राजा त्यांना पुत्र म्हणून पाहत होता, मग पुत्र विहारात प्रियम त्वम रोजची ही श्रुती भगवंताला खरी करून दाखवाच लागली. आणि मग तसं जर म्हटलं तर देवातून निष्ठुर निर्गुण हे प्रेम कलातलं आहे आणि वास्तव आहे ते. तो निर्गुण आहेच आहे आहेच ना. ना, तो निष्ठुर आहेच हो. ना. त्याला माया त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूप आहे ना, तू माया नाही बहु कठीण म्हणजे असंग निर्विकार रूपाने आहेच ना तो. हो त्या स्वरूपाला पाहिलं नाही मग हे असं होतं. हे असं होतच असतं. त्याला आहे की नाही, तो निष्ठुर नाही का, आहे निर्गुण नाही का, त्याला माया आहे का, कठीण नाही का, तो आहेच हे सगळं. तुकोबराचा एक प्रसिद्ध अभंग आहे बाळक्रीडेत, भ्याली जीवा. मग त्याची भक्ती केली हो त्यामुळे त्यांना तेवढंच फल मिळालं, अल्प फल मिळालं. त्याला जर व्यापक रूपाने पाहिलं असलं तर मग मिळालं असतं. द्रौपदीला ते वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीला भगवान भेटायला आले. द्रौपदी एकदम त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिना. देव म्हटले का बरं तू असं काय, मी तुझं आता परवा केवढ्या मोठ्या संकटापासून रक्षण केलं. तर देव म्हटले की त्या द्रौपदी म्हटली काय रक्षण केलं, केवढा मोठा प्रसंग, तुला तुझं अवघे होऊ येते, तुला सगळंच होता येतं आणि तू शेवटी झालाच की नाही, वस्त्रांच्या कोडी पुरविल्या किंवा निस्ती लुगडी सोय झाला, असं होतं, तुला हे आधीच का नाही करता आलं. म्हणून मी त्यासाठी सिद्धच होतं तिथं सगळं. पण तू कुठं तसे तू काय म्हटली द्वारकावासी, मग मी द्वारकेला गेलो. तू म्हणली की वृंदावनवासी, मग वृंदावनला आलो म्हणे. तू म्हणली की हृदय निवासी, मग हृदयात राहिलो. धाव म्हणली की प्रगट झालो. साठविला राही हृदय संपुटी, तू जशी ये यथा माम प्रपद्यन्ते, माझी काय चूक आहे. हा मग तिच्या लक्षात आलं भगवंत ये यथा माम प्रपद्यन्ते, जैसा ज्याचा काय भाव तसं काय देवाकारणे भावत जेव्हा भावत. आणि हे वर्णन आहे ना, आता तुकोबराचे 100 चरणाच्या याच्यात फार सुंदर वर्ण चरण आलेले आहेत. तहान भूक त्या शिवा होणे ती चिंता, जे भगवत भक्त आहेत. दुष्टित हे घेता नाम होती. भगवंत जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्ताला भगवंत स्वतः लक्ष घालून त्याचे सर्व संकट दूर करतो. तहान भूक त्याशी वाहोने दी चिंता, दुष्टित हे घेता नाम होती. लगेच तुकोबराने प्रश्न केला, होती जीव त्याचे सकळही जंत. मग सगळे जीवजंतू जर त्याचेच आहेत तर याला असा विशेष योजना का आणि यांना असे दुर्लक्षित का. तर तुकोबराय म्हणतात परिती अंकित संचिताचे, त्याचे सगळे जीवजंत हे त्याचेच आहेत पण त्यांचे संचित पहा आणि यांचं संचित तसं आहे झालं ते होतं. तसा भगवंत हा कृपाळू, हा देव अनाथा को वसा, आम्ही त्याच्या आशा लागलो असे. चला कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, हा नियम आहे, सार्वत्रिक नियम. साधू तर साधवो दीनवत्सला, आणि तेच तुकोबराय कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण असं का म्हणतात. कारण कर्म बदलताच येऊ शकत नाही ना, उत्तम क्षीयते कर्म. देवाचा वेदाचा कायदा संत किंवा देव स्वतः कधीच बदलत नाही, जसं आहे तसं. हा वेदाचा कायदा आहे ना विशेष म्हणजे. आणि भगवंत हा सत्य संकल्प असल्यामुळे त्याचा संकल्प तो सत्यच करणार. तुकाराम महाराजांनी जाताना खरं सांगितलं लोकांना पुन्हा एकदा की तुमचं जसं कर्मधर्मानुष्ठान असेल त्याप्रमाणे तुम्हाला फल मिळेल. आणि हेच माझे आशीर्वाद आहे. कारण आता म्हणाल मग तुमचे कसे कर्मधर्म असू द्या तरी तुम्हाला आशीर्वाद आहे असं का नाही म्हटले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज देवाचा कायदा मोडत नाही, मोडू शकत नाही. देव वेदाचा कायदा मोडत नाही. दुजे जवळ घडे तो संसार भय जोडे, हे वेदाने सांगितलेले. देव आपुलेनी तोंडे बोलती वेद. भगवान म्हणतात की बाबा मी सांगतो असं नाही, हे वेदाने सांगितलेले. त्या नियमात कधीच बदल होणार नाही. मग हे प्रेमकलात बोललेलं आहे, त्याच्यामध्ये कुठं व्यास स्तुती आहे, वरून दिसताना निंदा आहे का आतूनमध्ये स्तुती आहे, असे ते अलंकारिक वर्णन आहे. ते साधू संत आणि देव हे दोन्हीही दिनवत्सल आहेत. ज्ञानोबराय दिनवत्सल आहेत पण ज्ञानोबरायने पाठीलाच का नाही तो धरणे करी तिकडं. पण तुकोबरायचाही प्रसाद त्याला झाला नाही. त्याचे फड मैपती महाराजांनी फार सुंदर प्रकरण रंगवलं आहे. कारण त्याच्या चित्तातच ही नव्हती, विद्याच नव्हती त्याच्या चित्तात, असं आहे. म्हणून ते ज्ञानोबरायने सुद्धा ते धरणेकरी उठवून दे. परिश्रमा वाचून त्याला विद्या पाहिजे होती, ते नाही हो. म्हणा. श्रद्धा आणि कष्टा वाचून काही इच्छिणं म्हणजेच आपलं नुसती मूर्खता नाही, महामूर्खता सिद्ध करणं. श्रद्धा आणि कष्ट हे पाहिजेच मुख्य. ते फळ टाकून गेला ना तिथून, महाफळ काय त्याग करून गेला. का बरं गेला. तुकाराम महाराजांनी त्याला फळ दिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला तिथं पाठवलं, तरी सुद्धा त्याचं
का नाही झालं? का व्हायचंच नव्हतं. धन त्यात देतो. लागणारा अधिकार जो श्रद्धेचा अधिकार आहे तो तरी कमी पडला, कष्टाचा अधिकार कमी पडला आणि त्याच्या वाचून काही मिळत नसतंय. श्रद्धा आणि कष्ट याच्या वाचून परमार्थातलं काहीच मिळत नाही. म्हणून त्याच्याजवळ ते भांडवल नव्हतं, जे लागतं ते हो, हो. नव्हतं तर नाही मिळालं त्याला फळ. ज्ञानोबरांनी धरणीकर उठून तुकोबराकडे पाठवला. त्याला दोन इच्छा होत्या. तो बीड परागण्याचा इथं तो आला होता. बीडचा ब्राह्मण इथं आला, ज्ञानोबराला धरणं धरलं, मला ज्ञान आणि धन हवं आहे. तुकोबरांकडे पाठवलं. तुकोबरांनी तुम्ही ज्ञान मागता, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. बरं मला धन मागता, जयाची दोरी सोन्याचा पिंपळ. हे दोन अभंग त्याच प्रकरणातले आहेत. मग मला ज्ञान आणि धन मी तुम्हाला देऊ शकत नाही. काय ज्ञानेश्वरी उणे, धन आणि ज्ञान दोन्ही त्यांच्याकडे. पण त्यांनी पाठवलं म्हणून 12 अभंग लिहून दिले. आणि तुकोबराने एक नारळ दिला त्याला. नारळ, त्या नारळामध्ये सोन्याच्या कांबी भरल्या होत्या. सोन्याच्या कांबी भरून तो नारळ होता आणि तो नारळ त्याला दिला. तर त्या दोन्ही टाकून त्याने दिलं. त्याने ते चिठ्ठ्या दिल्या, त्याला वाटलं हे काय मला प्राकृत ज्ञान दिलं, गणपती महाराज म्हणतात. मला काही ज्ञानी बनणं होणार मी आहे. संस्कृत ज्ञाता आणि आहे. त्याला काय माहित नारळात धन आहे म्हणून. आणि नारळात धन होतं. एका संस्थानिकाला मुलगा झाला म्हणून अहमदाबादच्या कुठल्या संस्थानिकाने ते दिलं होतं. ते त्याला धन केवढं माहित. गुप्त दान केलं होतं. हो, गुप्तदान. हिरे भरून त्याच्यात. आणि तुकोबराय म्हटले खुशाल हा त्याग करून गेला. देवाचे प्रसाद म्हणजे नारळ आणि 12 अभंग आणि या महाफल त्याग करून गेला, याचं सर्व टाकून गेलं. मग तुकोबरायने ते नारळ फोडून, हा खालचा घाट आहे ना, म्हणजे हा कराडने बांधलेला नाही, त्याच्यावर एक मोठ्या दगडाचा घाट आहे बघा, पाषाणाचा. आपण ते पायऱ्या चढतोत ना, तो घाट तुकोबरायने बांधला त्या पैशावरून. हां, आणि आतलं गाभारा मंदिर. आणि ती चिठ्ठी एक आरडाणी ब्राह्मण होता त्याला दिली. आणि त्याने तो वाचल्यावर तो मूर्खाशी झाले पूर्ण ज्ञान. महिपती महाराज फार सुंदर वया घातल्यात. आणि त्याची पोथी ऐकून रामेश्वर भट्ट म्हणले कोण दशग्रंथी ब्राह्मण देव सांगायला आलेत पोथी. चला ऐकायला गेले तर तो महामूर्ख. ते होतं एकदम अडाणी ब्राह्मण, हो. ज्याला संध्या वंदन सुद्धा करता येत नव्हतं, गायत्री मंत्र शुद्ध म्हणता येत नव्हतं. तो एकदम श्रीमद भागवताची श्रीधरी टीका सांगायला लागला. हो, अगदी खटखट सांगायला लागला. म्हणजे तुकोबराच्या त्या 12 अभंगात एवढं फळ आहे. आणि त्या महाप्रसादात पण सर्प विंचू दिसे धन आभाग्या कोळसे. आभाग्या धन सर्प विंचू कोळसे दिसे. त्याला हे असं सर्प दिसायला कोळसे विंचू दिसे. सांगायचं काय की भगवंताच्या ठिकाणी संत दिनवत्सल असतं तर होतेच आहे, होतेच. आणि कर्माचं फल अवश्य त्याला भोग्यच आहे, ही पण गोष्ट खरीच आहे. संताचं दिनवत्सल होतं नव्हतं काय, कृपा केली दोघांनी, आणि दोघांनी म्हणजे काय सामान्य संतांनी केली नाही, पण फल नाहीच झालं, कारण त्याचं कर्म दैवम चैवात्र पंचम. सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर त्यांनी कर्म नव्हतं केलं, त्याचं कर्म म्हणजे हे सगळ्यात चांगलं आहे. डोंगराच्या डोंगर त्याचे जळाले होते तिथे, म्हणून त्याला ते मिळालं. शिवाजी महाराज त्या ब्राह्मणाला पोथी सांगण्यासाठी आणि पुराण सांगण्यासाठी स्वतंत्र बोलवित होते. इतका तो पुराणिक मोठा झाला. काही लोक इतकं म्हणतात की समर्थांपेक्षाही गुरुत्व बुद्धी शिवाजी महाराजांच्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या विषयी होती, ज्याला तुकाराम महाराजांनी प्रसाद दिला त्याला. अशा त्या 12 अभंगाचं महत्व आहे. पण आपलं कर्म असल्यामुळे आपण ते वाचू सुद्धा शकत नाही. हे कर्मच आहे. हे आपलं कर्मच म्हटलं पाहिजे. सांगायचं काय नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला फार कर्म परतंत्र शास्त्राने केले असं नाही. खरं तर सगळा पुरुषार्थालाच वाव आहे, परंतु पुरुषार्थाला वाव आहे तर हे ज्याला कळत नाही, किंवा पुरुषार्थाला जितका पुरुषार्थ करायचा तितका कमी पडतो आणि त्यामुळं फलनिष्पत्ती होत नाही, त्यावेळेला त्याला समजावून सांगण्यासाठी प्रारब्धाचा संकेत शास्त्राने केलेला आहे. हा सगळा मंदबुद्धी पुरुषासाठी. जर ऐकलंच नाही आहे आणि तुम्ही जर म्हणले सर्व पुरुषार्थाच्या अधीन आहे, तर सगळं पुरुषार्थाच्या अधीन आहे, पण तुमची तेवढी धम्मक नाही त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही त्याला प्रारब्ध पुढं करतो. नाहीतर प्रारब्ध नावाचा प्रकार ज्ञानाला आहे का अज्ञानाला आहे? दोघांना पण नाही. अज्ञानाला स्वप्नात देखील सत्यच वाटतं, त्याला तिथंही रात्रंदिवस स्वप्नात सुद्धा धनासाठी प्रयत्न करीतच असतो, जागृतीत तर करतोच आहे. मग त्याच्या दृष्टीने सगळं प्रयत्नाच्या अधीन, त्यांनी सगळं प्रयत्नच करावं. त्यांनी कशाला प्रारब्धाचं नाव घ्यावं, ऐके नाही. आणि ज्ञानी पुरुष काय आहे, त्याच्या ठिकाणी प्रारब्ध नाहीच आहे, संचित क्रियामन नाही, प्रारब्ध आहे का त्या ठिकाणी? मग प्रारब्ध ज्ञानाला आहे का अज्ञानाला आहे? प्रारब्ध ज्ञानालाही नाही, प्रारब्ध अज्ञानालाही नाही. पण हे जे ज्याला कळत नाही त्याच्यासाठी प्रारब्ध नावाचा काय अज्ञान जन बोधार्थम प्रारब्ध मुक्ती वै श्रुती. अज्ञानी लोकांना समजून सांगण्यासाठी प्रारब्धाचा, नाही तर ऐकांतिक प्रारब्धवादी. आता हे जे विचार आहे आपण ऐकतो हे ऐकांतिक प्रारब्धवादाचे. तुकाराम महाराजांनी तशा प्रकारचं एक जीवनचरित्र दाखवून दिलेलं आहे आपल्याला. ऐकांतिक प्रारब्धवाद, काहीच कशावर कोणा प्रयत्न हा भाग केलाच नाही, असे पण साधू संतांचे
चरित्र आहे. आणि काही काहींची चरित्र अशी आहेत का ज्याच्यामध्ये सगळं पुरुषार्थाला व्हावे. काहींची चरित्र अशी आहे की काही पुरुषार्थ आणि काही प्रारब्ध. जेव्हा पुरुषार्थ करूनही सफल होत नाही त्यावेळेला तो त्याला कारण कोण आहे? प्रारब्ध. बरं, हे सगळं कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं. ज्याचा जसा अधिकार असेल त्यांनी ते झेपावं जसं त्याला वाटेल तसं, नाही का? ऐकांतिक प्रारब्धवादी आणि काही लोक ऐकांतिक प्रयत्नवादी. ऐकांतिक प्रयत्नवाद्याला कुठेतरी हात टेकावे लागतात आणि ऐकांतिक प्रारब्धवाद्याला कुठेतरी प्रयत्नाचा हे घ्यावाच लागतो, आश्रय घ्यावा लागतो. मधुसूदन सरस्वतींनी मला वाटतं 16व्या अध्यायात लिहिले. तुम्ही म्हणले की असेल हरितल देर खाटल्यावर. खरं आहे, दुष्काळ पडला, पिकं बुडाली, पण पेरलंच नसतं तर. एकाने पेरून पीक बुडालं आणि एकाने पेरलंच नाही. दोघांच्यामध्ये फरक आहे की नाही काही? तो पेरलेला काय म्हणतो? सगळं केलं पण काही नव्हतं, माझा योग नव्हता म्हणतो. आणि हा दर म्हणायला नाही हो माझा योगच नव्हता त्यामुळे नाही काय शेजाऱ्याला नाही मिळालं, उलट माझं बी वाचलं. हा काय पुरुषार्थवादी आहे का? बी वाचलं म्हणजे तू केलंच नाही म्हणून तुला मिळत. पाऊसही झाला असता तरी तुला मिळालंच नसतं, आहे का नाही? तुला त्याला पाऊस झाला असतं तर मिळालं असतं. म्हणजे प्रारब्धापेक्षा प्रयत्न हा कधीच सरच आहे. मधुसूदन सरस्वतींनी आपल्या मधुसूदन टीकेमध्ये फार चांगलं उदाहरण दिलं. कोणत्या अध्यायात लक्षात नाही पण बहुतेक 16व्या अध्यायात. धनाजी चाट्याने वारकऱ्याला जेव घातलं, भोपळे लावले, भोपळ्यातून गहू निघाले. गव्हाची पोतीची पोती गहू भरून निघायला लागले. पण भोपळे तर लावले होते ना. भोपळे तर लावले ना त्यांनी. आणि काही मंडळीने भोपळे लावले गहू निघाव म्हणून, तर ते सगळे भोपळे सोडून गेले. म्हणजे ज्याला करायचं नाही ना तो माणूस प्रारब्धाचा फार आश्रय घेतो. ज्याला आणि ज्याच्या शास्त्रवचनावर विशेष श्रद्धा नाही ना तो माणूस कायम प्रयत्नाला बळ देतो. शास्त्रवचनावर श्रद्धा पण पाहिजे आणि प्रयत्नाला भरपूर वाव पण आहे. आणि विशेषतः हे जे प्रारब्धाचा भाग पुढं केला आहे तो हे जे सांसारिक आपत्तीमध्ये माणसाने प्रारब्धाचा आश्रय घ्यावा, कारण संसार हा प्रारब्धाने होतो. तर याच्याबद्दल काही नाही. पण सगळा आश्रय कोण करतात? संसारात प्रयत्न करतात आणि परमार्थामध्ये प्रारब्ध ठेवतात. तुकाराम महाराजांनी लिहिलं सुद्धा, भजन घाली भोगावरी आणि अकर्तव्य म्हणी धरी. असं हा सगळा हिशेबच आपला चुकतो, त्यामुळे माणसाला समाधान मिळत नाही. परमार्थ तुम्ही कसून करा आणि संसाराचं प्रारब्धावर हे करून द्या. हा पण विभाग करू शकता तुम्ही, नाही का? भगवंतावर वैषम्य आणि निर्गुण हे दोन दोष येत नाहीत, कारण केवळ ईश्वर हाच सृष्टीला कारण नसून जीवाचं कर्म आहे. आता त्या सृष्टी नामदेव महाराजांनी एवढं तुम्हाला बोलायला लावलं, याच्यावर कोणता दोष येईल? उपकारक झाला, हा सगळं उपकारच झाला, आपल्या मुखातून ऐकायला भेटलं. आता सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांगतात. माझ्या विचारसागरात एक वाक्य लिहिलेलं आहे. इथं सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांगतात. बाबांनी सांगितलं होतं सृष्टीच उत्पन्न झालेली नाही, झालीची नाही सृष्टी. ज्ञानोबा अमृतानुभव म्हणतात. मग प्रकार का सांगायचा हा प्रश्न इथं संभवतो. तर महाराजांनी सुंदर वाक्य उत्तर सांगितलं होतं. गुरूंनी ज्यावेळेस शिष्याला तत्वमसी महावाक्य सांगितलं त्याच वेळेस याला अहम ब्रह्मास्मी याने म्हणायला पाहिजे होतं. पण याने जर त्याच वेळेस अहम ब्रह्मास्मी म्हटलं असतं तर गुरुजींनी तरी कशाला सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांगितला असता? गुरुजींनी कशाला झडीत मोड धरली असती? परंतु त्याने त्यावेळेस अहम ब्रह्मास्मी म्हटलं नाही, त्याने जीवोहोम म्हणायला लागला. म्हणून सृष्टी उत्पत्तीचा प्रकार पुढे सांगायची पाळी आली. ईश्वर सृष्टी उत्पन्न करते वेळी ईश्वर इच्छेनेच माया तमोगुण प्रधानवती होते. त्या तमोगुण प्रधानवती मायेपासून आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी ही पंचभूते उत्पन्न होऊन त्यांच्या ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. पहा, ईश्वर सृष्टी उत्पन्न करते वेळी काय होतं? ईश्वर इच्छेनेच माया तमगुण प्रधानवती होते. माया तमगुण प्रधानवती का होते? म्हणजे स्वतंत्र आहे? नाही, ईश्वर इच्छेनेच ती तमगुण प्रधानवती होते. कारण गतकल्पातील जीवा समष्टी जीवांचं कर्म आता फलोन्मुख झालेलं आहे, याचं ज्ञान ईश्वराला असतं. आणि ते ज्ञान ईश्वराला असल्यामुळे भगवंताच्या इच्छेनेच माया तमगुण प्रधानवती होते. आणि त्या तमगुण प्रधानवती मायेपासून आकाश, वायू, जल, अग्नी, जल आणि भूमी ही पंचभूत उत्पन्न होतात. आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्या पंचमहाभूतांच्या ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. म्हणजे कसे होतात ते पुढं संपूर्ण विषय आलेला आहे. मायेपासून शब्दगुणासह आकाशाची उत्पत्ती होते. मायेपासूनच आकाशाची उत्पत्ती होते, पण तशी होत नाही, ते निर्गुणभूत उत्पन्न होत नाही, तर शब्दगुणासहच उत्पत्ती होते असं हे म्हणतात.
न्यायिकाने द्रव्याच्या उत्पत्तीमध्ये द्रव्य उत्पन्न ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते निर्गुण मानलेलं आहे आणि निष्क्रिय मानलेलं आहे. परंतु आपल्या इथं विचारसागरामध्ये मायेपासून शब्दगुणासहच आकाशाची उत्पत्ती होते असं मानलेलं आहे. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण आहे असं हे सांगतात. आकाशापासून वायू होतो पुढे, म्हणून वायूत आकाशाचा शब्द आणि स्वतःचा स्पर्श गुण आहे. आकाश हे आकाश आहे, आकाशापासून वायू झाला, वायूमध्ये स्वतःचा स्पर्श गुण आहे आणि कारणाचे गुण कार्यात येतात. या न्यायाने आकाशाचा शब्द आणि वायूचा स्वतःचा स्पर्श, आकाशात एक गुण आहे, कारण आकाश हे खालच्या भूतापासून निर्माण झालेलं नाही, उलट आकाशात इतर भूतांना कारण आहे. आकाशात एक गुण आहे, वायू हा आकाशापासून उत्पन्न होतो म्हणून आकाशाचा शब्द आणि स्वतःचा स्पर्श. आता कारणाचे गुण कार्यात येत चालतात. वायूचा स्पर्श असा गुण त्याच्यात आहे. वायूपासून अग्नी होतो म्हणून अग्नीत आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श व स्वतःचा रूपगुण आहे. असे म्हणजे अग्नीत किती गुण झाले? 3. स्वतःचा एक, स्वतःचा एक, कोणता? रूप. आणि कारणाचे 2, साक्षात कारणाचा 1 आणि परंपरेने कारणाचा 1. 1 आणि 1 2, स्वतःचा मिळून 10, 3 असं. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते. अग्नीपासून कशाची उत्पत्ती होते? जलाची उत्पत्ती होते. म्हणून जलात मागील भूतांचे आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप व स्वतःचा रसगुण. म्हणजे जलात किती गुण? 4 गुण, स्वतःचा 1 आणि कारणाचे 3. त्याच्यात कारणात 2 प्रकार, एक साक्षात एक परंपरेने. मायाचं पुढे येणार आहे, शेवटची पंक्ती मायाची आली नाही याच्यात. हा, मायाची त्याच्यात 3 गुण येतात. एक असत्ता म्हणजे जड, एक असत आणि दुःख रूपता. हे 3 गुण मायेचे आहेत. जड आहेत नाही सगळी महाभूतं, ही महाभूतं जड आहेत की नाही? माया कारण जड आहे म्हणून कार्यात जड जाड्यता आलेली आहे. कारण त्रिगुणात्मक आहे तर त्रिगुणात्मक, कारण त्रिगुणात्मक आहे, सत्वरजात्मक, म्हणून कारणाचेच गुण कार्यात येतात. कारण गुण हा कार्यगुण, कार्य संक्रामंती, कार्य गुणे नाही, हिसाब चुकीची पंक्ती. कारण गुणा हा कार्य अनुसंक्रामंती अशी पंक्ती आहे आणि कारण गुणा हा कार्य गुणान आरभते हा न्यायिकाचा सिद्धांत आहे. कारणाचे गुण कार्य गुणांना आरंभ करतात. गुण हा कार्य गुणी संक्रामंती, कार्य संक्रामंती. कार्यामध्ये ते कार्याच्या गुणात कारणाचे गुण नाही आहेत, गुणात गुण नाही. गुणीषु गुणा हा अनंगीकारात अशी न्यायिकाचीच परिभाषा आहे. असं आहे, म्हणून ती परिभाषा चुकीची सांगितली जाते नेहमी. पण कारणाचे गुण कार्यात येतात हे सांख्यांचा सिद्धांत आहे. हा, आणि वेदांताने म्हणलेला आहे ना. पण कारणाचे गुण कार्याच्या गुणात येतात असं नाही बरं का. मात्र हे शाप चुकीचं आहे, हे असं मानणं. गुणांचा गुण आपली एक पंक्ती आपण नेहमी म्हणतो ना, कारण गुणा हा कार्य गुणे अनुसंक्रामंती. हे कारणाचे गुण कार्याच्या गुणात नाही आहेत, कार्यात येतात असं सांगितलं. मग कारण गुणा हा कार्य अनुसंक्रामंती न तो कार्य गुणे, कारण गुणांचा गुणामध्ये संक्रमण होत. हा, कारण गुणीषु गुणा हा अनंगीकारात असं शास्त्र आहे. गुणामध्ये गुण मानलेले नाहीत. जा ते फार किचकट आहे, नाही पाहिलेलंच बरोबर. चला तर आता पहा, जलापासून पृथ्वीची गुणांचा गुणात प्रवेश नाही, तसंच आणखीन काहीतरी गुणांचा गुणात जसा नाही ऐकायला मानलेलं नाही ना, तसं काय अजून एक काहीतरी. हा, जातीचा जातीमध्ये, जातीचा जातीमध्ये नाही. हा 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 असं तिथं. बरं, हा बरं. हा, निस्तत्व नित्यत्व आहे ना, असत्त्व आणि मिथ्यात्व आले आहे ना. शेवट पंक्ती आलेली याच्यात शेवट पंक्ती आलेली. या पॅरेग्राफची शेवटची पंक्ती, शेवटची पंक्ती. हा, म्हणून ती, कारण आम्ही तो खास स्वारी शंकाच येते ना, कारण मग उभय सर्व प्रपंचाची 2 कारणं आहेत, एक माया आणि ईश्वर. मग त्या दोघांची कारणता इकडे आली की नाही, गुणता, तर ते शेवटच्या पंक्तीत विषय आलेला आहे. हा पहा तर पुढे पहा, जलापासून पृथ्वीची उत्पत्ती होते म्हणून मागील भूतांचे आकाशाचा शब्द कोणात? पृथ्वीत. म्हणत चला म्हणजे लक्षात राहील. पृथ्वीत आकाशाचा शब्द, वायूचा, अग्नीचा आणि जलाचा आणि स्वतःचा गंध. म्हणजे पृथ्वीत गुण किती? 5. स्वतःचा 1, स्वतःचा 1 आणि इतराचे 4. असे दुसऱ्या वर्षातले म्हणले ना. नाही, 7 नाही, 7ची पंक्ती शेवट आहे.
दुसऱ्या वर्षाच्या लक्षात आलं ना त्यांच्यासाठी पाठ आहे. बरं, हे बाकीच्यांना आलं तर काही विशेष नाही, नाही आलं तरी काही विशेष नाही. हे असं हे पाठच पाहिजे बरं का ह्या पंक्ती. तुम्हाला आलं पाहिजे. आकाशाचा प्रतिध्वनिरूप शब्द आहे. पहा आता सांगतात आकाशाचा प्रतिध्वनिरूप जर असे निवांत मंदिर असेल, देवालय अथवा दरी असेल, आपण कोण रामकृष्ण हरी मोठ्याने म्हणलं का प्रतिध्वनी येतो ऐकायला. हा आकाशाचा आहे, आकाशाचा प्रतिध्वनिरूप शब्द आहे. वायूत आकाशाचा कोणता शब्द आहे सांगा बरं. म्हटले शिशी शब्द आहे, त्यालाच बिशी बिशी शब्द असं म्हणतात. बरं, अनुष्णाशित स्पर्श आहे. अनुष्णाशित स्पर्श म्हणजे बिशी बिशी शब्द कोणाचा आहे? वायूचा. इथं शिशी म्हटलं यांनी. आकाशाचा वायूच्या ठिकाणीच नाही, मग तोच तर चाललेला विषय. वायूत आकाशाचा, वायूची सप्तमी आहे ना. नाही नाही असं काहीतरी समजून घ्यायचं काहीतरी. काय बहुतेक बोलणं आणि बुद्धी याचं संक्रमण झालं नसतं. वायूत आकाशाचा काय आहे शब्द आहे आणि स्वतःचा स्पर्श आहे. पण कोणता स्पर्श आहे तर अनुष्णाशित हा स्पर्श आहे. अनुष्णाशित म्हणजे ऊन आणि थंड याहून निराळा. आता तर कसा आहे तो ह्या अनुभवाची जोग आहे नवे बोलायची. आग्नीत बघा आता आग्नीत भूक भूक हा शब्द कोणाचा? आकाशाचा. आग्नीत उष्ण स्पर्श कोणाचा? असं. आग्नीत स्वतःचं प्रकाशमान रूप याला भास्वर रूप म्हणतात. पुढे जलात बुलू बुलू शब्द कोणाचा? आकाशाचा. जलामध्ये शीतस्पर्श कोणाचा? वायूचा. तुम्ही फक्त भूताची नावं सांगायची. आणि विचारतील तर पुढचं भूत म्हणा. जलामध्ये शुक्ल रूप आहे कोणाचं? अग्नीचं. आणि जलामध्ये मधुर रस आहे कोणाचा? असा. वा म्हटलं का हो शंका येते. ज्याला कधी कधी तर पाणी खारट लागतं, कधी कधी गोड लागतं, हे कसं? तर कंसात उत्तर देतात अभ्युपत्य परिहाराने जलात खारटपणा वगैरे हे पृथ्वी संबंधाने प्रतीत होतात. पृथ्वीत कडकडा शब्द कोणाचा? आकाशाचा. आणि कठीण स्पर्श कोणाचा? बघा कठीण, पृथ्वी कठीण लागते बघा. हां. आणि नील पितादी रूप आहे पृथ्वीमध्ये, तर हे कशाचं आहे? अग्नीचा आहे. आणि मधुर आम्लादी रस आहेत पृथ्वीमध्ये, हे कोणाचे आहेत? सर्व जलाचे आहेत. आणि सुगंध आणि दुर्गंध हा गंध आहे पृथ्वीचा स्वतःचा. सर्व भूतात एक गुण आपला असून बाकीचे कारणाचे आहेत. बाकीचे गुण हे कोणाचे आहेत? कारणाचे आहेत. स्वतःचा प्रत्येक भूतात स्वतःचा आपला आपला एक आहे आणि इतरांचे मात्र इतर आहेत. सर्वांचे मूळ कारण ईश्वर आहे असं म्हटलेलं आहे. मग ईश्वरात दोन अंश आहेत. एक त्यामध्ये म्हणजे असं. वा. ईश्वरामध्ये माया आणि चैतन्य असे दोन भाग आहेत. सर्वांचे मूळ कारण कोण आहे? ईश्वर आहे. त्यामध्ये म्हणजे ईश्वरामध्ये दोन अंश आहेत. एक चिदांश एक जडांश. चिदांश आहे चैतन्य भाग आणि जडांश आहे माया. तर त्यात मिथ्यात्व मायेचे आहे. सर्वांचे मूळ कारण कोण आहे? ईश्वर. मग त्यात म्हणजे शाबास. त्यात म्हणजे सर्वात मिथ्यात्व मायेचे आणि त्यात म्हणजे सर्व पदार्थामध्ये सत्ता स्फूर्ती ही चैतन्याची आहे. अशी एकंदर स्फूर्ती चैतन्याची आणि निस्तत्वता. सत्ता स्फूर्ती म्हणजे काय? मोबाईल आहे, हा आहेपणा हा चैतन्याचा आहे आणि मला त्याचं ज्ञान होत आहे भातित्व, तर हे मात्र चैतन्याचं आहे. आणि जडता मिथ्यात्व म्हटलं तर फारच सुंदर, हे मायेचं आहे. मिथ्यात्व प्रत्येक पदार्थाला मिथ्यात्व आहे. हो, तत्वज्ञान झाल्यानंतर यावत पदार्थ मिथ्या वाचतात असं. किंवा जडत्व जरी घेतलं, जडत्व ही त्याच्यातलं सत्ता स्फूर्ती चैतन्याची आणि मिथ्यात्व हे मात्र मायेचं यावत पदार्थामध्ये निस्तत्वता. त्या ठिकाणी त्याची सिद्धी होत नाही. तर तो यथार्थ तो पदार्थ सिद्ध होतो का? हे जे पंचमहाभूत आहेत हे निस्तत्वच आहे की नाही? का ते सत्य आहेत पदार्थ? पण आहे अशा याला कारण कोण आहे? ज्ञानाला कारण कोण आहे? चैतन्य. आणि जेव्हा त्याचा विचाराने ते निस्तत्व ठरतं, यथार्थ ठरत नाही, तर ते अयथार्थत्व किंवा निस्तत्वत्व किंवा त्याचं मिथ्यात्व ते किंवा त्याच्या ठिकाणी आलेलं जडत्व हे आले कुठून? माहीत असं सांगायचं. हां हां असू द्या. तर
सांगायचं काय की भगवंतापासून सृष्टी उत्पन्न होते. केवळ भगवंतापासून होत नाही तर भगवंत मायेचा आश्रय घेऊन आणि जीवाच्या कर्मानुसार सृष्टी उत्पन्न करतो. मग ती कशी सृष्टी उत्पन्न झाली, कोणती कोणती भूतं कोणापासून झाली, कोणत्या कोणत्या भूतात कोणते गुण आहेत हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आता सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सांगतात. परंतु तुकोबराय म्हणतात झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या या न्यायाला अनुसरून हा विषय इथं थांबणं गरजेचं आहे. झालेल्या चिंतन सेवेत जे शास्त्र संवादी असेल ते आपल्या गुरुवर यांचं आहे आणि जे शास्त्र विसंवादी असेल चिंतन सेवेत म्हटलंय मी जे शास्त्र विसंवादी असेल बरोबर आहे आपल्याला सवय लागलेली त्याची जे विसंवादी असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. तुम्हा सर्वांच्या कृपेने जे भेटलं ते सांगितलेलं आहे. झालेले चिंतन सेवेला इथे पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.